मेरा नाम प्रभाकर कांबले है। आप सभी को अ, यस विजय जैन हाय। पिछले 30 दिनों से जो लेक्चर टॉक का जो सीरीज चल रहा है, it was started from 14th of April 2020 on the occasion of Dr. B.R. Ambedkar's uh, birth anniversary and Prantiba Jyotiba Phule's birth anniversary as well. So पूरे भारत भर से दृश्य कला से निगडित विजुअल आर्ट से रिलेटेड 27 दोस्त हमारे इसमें शामिल हो चुके थे, इसका हिस्सा बन चुके हैं। और सॉरी 28 फ्रेंड्स इसमें सब मिला के 30 टॉक्स पूरे हो चुके हैं हमारे इस सेकुलर आर्ट मूवमेंट के तरफ से जो प्रोग्राम किया था उसके। उसमें से कई लोग अलग अलग हिस्सों से आए थे, रूरल, अर्बन, नेशनल, इंटरनेशनल बैकग्राउंड से सब लोग जुड़े थे। तो आज मैं आप सभी का धन्यवाद करने के लिए यहाँ आया हूँ। जो पूरे 30 टॉक का जो सेशन था, वो आज हम खत्म कर रहे हैं। वैसे ऑफिशियल कल खत्म हुआ है, लेकिन आज सबको थैंक यू कहने के लिए मैं आया हूँ उसी के सिलसिले में। तो अ, इस सब के दौरान जो भी मेरे अनुभव रहे हैं, उसका इंटेंशन क्या था ये शुरू करने के लिए, इन सब में जो सब लोगों का सहयोग क्या रहा है, इन सभी के लिए ये मेरा थैंक यू नोट रहेगा। ये पूरा प्रिपरेशन के दौरान सेक्युलर मूवमेंट और सेक्युलर आर्ट मूवमेंट के सभी आर्टिस्ट लोग, नॉन आर्टिस्ट लोग इस काम में मुझे हेल्प करने के लिए सामने आए और उन्होंने ये सब करने के लिए मदद की। जो भी सेक्युलर आर्ट मूवमेंट का जो विचार है, सेक्युलरिज्म का जो विचार है, कला के ज़रिए हमें लोगों तक ले जाने के लिए, ये टॉक सक्सेसफुल करने के लिए इनका बहुत बड़ा योगदान रहा है। उसमें से कुछ नाम यहाँ अगर मैं ले लूँ तो ज़्यादा अच्छा होगा। इसमें मयूरी चारी है मेरी फ्रेंड यहाँ पे। सिंस बिगिनिंग ही वाज एंगेज्ड विथ दिस ऑल स्टफ विथ मी। गौतम बुद्ध कांबले सर है और शेलके साहब है, नीलेश सर है। काफ़ी लोगों के फ़ोन आए मुझे इसके लिए जो भी सुझाव है वो बताने के लिए या फिर कोई अच्छाई बताने के लिए। वो काफ़ी पूरा जर्नी बहुत ही एनकरेजिंग था। आप यकीन नहीं मानोगे, लेकिन हर वीडियोज़ को मतलब कई बार 5-5 हज़ार लोगों ने देखा है, तो इसका रीच आप समझ सकते हो। तर गेल्या 30 दिवसांपासून म्हणजे 14 एप्रिल पासून जो काही आपला उपक्रम सुरू आहे, अ, क्रांतिबा ज्योतिबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने लॉकडाऊनच्या या काळात पार पडलेल्या ऑनलाईन कला चर्चा या उपक्रमामध्ये दृश्य कला क्षेत्रातले भारतातील व भारताबाहेरील सर्व विषयांवर काम करणारे एकूण 28 मित्र-मैत्रिणी सहभागी झाले यामध्ये आणि विविध विषयांवरील 30 चर्चांच्या या पहिल्या भागाची सांगता आपण आज इथे करीत आहोत. या निमित्ताने आपल्या अनेकांचे काम पाहता आले, सर्वांशी संवाद साधता आला. देशातील विविध भागातील लोक या माध्यमातून जोडता आले आणि या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे अभ्यासक्रमी योगदान तर महत्त्वाचे आहेच. त्याचं थिअरायझेशन सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर फुले आंबेडकरी चळवळीला एक नवा आयाम देणारे हे सगळं होतं.
आणि सेक्युलर मुव्हमेंटच्या वतीने आपण सुरू केलेल्या या सेक्युलर आर्ट मुव्हमेंटचा हा एक महत्वाचा आणि पुढचा टप्पा आहे असं म्हणावं लागेल. समांतर व्यवस्थेच्या एकूणच उभारणीसाठी ची ही भक्कम सुरुवात आहे असे आपण याकडे पाहायला हरकत नाही. आणि संपूर्ण या कोरोनाच्या काळामध्ये, महामारीच्या काळामध्ये जे लोक संकटात भरडले आहेत, अडचणीत आहेत, संकटांचा सामना करीत आहेत, आपण पूर्ण संवेदनशीलतेने त्यांच्या सोबत आहोत आणि कोरोनाचे हे संकट लवकर दूर होवो आणि त्यासाठी लढणाऱ्या सर्व हातांना बळ मिळो आणि ती यशस्वी होवोत अशी सदिच्छा या ठिकाणी मला व्यक्त करावीशी वाटते. भविष्यामध्ये आपण अशा अनेक उपक्रमांमध्ये याच उत्साहाने सहभागी व्हाल अशी आशा मी बाळगतो. आम्ही सर्व सेक्युलर आर्ट मुव्हमेंटचे लोक बाळगतो आणि सदरच्या सर्व चर्चा आपल्या फेसबुक पेजवर उपलब्ध आहेत. अगदी लवकरच त्या YouTube वरती सुद्धा आपण टाकू आणि या सगळ्या दरम्यान आपण रसिक म्हणून सुद्धा जे असंख्य लोक सहभागी झाले, हजारोंच्या संख्येने जे आहेत, ज्यांनी प्रश्न उपस्थित केले, ज्यांनी प्रत्यक्ष फोन करून कामाची स्तुती केली, त्यातल्या उणिवा दाखवून दिल्या, या सर्वांचे सेक्युलर मुव्हमेंट व सेक्युलर आर्ट मुव्हमेंट महाराष्ट्र आपण केलेल्या सहकार्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करीत आहे. आणि हे सगळं करत असताना काही चुकाही होऊ शकतात आणि शिकण्याच्या प्रक्रियेच्या म्हणजे शिकण्याच्या ह्या प्रक्रियेत अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत आम्ही ही शिकण्याची प्रक्रिया नाकारत नाही आहोत. त्याच्यामुळे काही चुका जर झाल्या असतील, तर त्या चुकांसाठी मी दिलगिरी व्यक्त करतो या दरम्यान. एकूण 30 टॉक झाले, तर त्याची थोडी माहिती आपण घेऊयात. सुरुवातीपासून जे कोणी आले होते वक्ते किंवा स्पीकर, त्यांचे विषय काय होते आणि ते कुठून आले होते. म्हणजे तुम्हाला एक अंदाज कल्पना येईल, की हे कुठल्या विविध भागातून हे लोक आले, कुठल्या विविध विषयांवर ते बोलले आणि सध्या ते कुठल्या पदांवर, हुद्द्यांवर काम करीत आहेत. पहिलं सुरुवात होती प्रोफेसर वाय.एस. लोणे यांचं. ते आर्ट्स अँड एस्थेटिक JNU दिल्ली येथे प्राध्यापक आहेत. त्यांचं टायटल होतं एक्झिस्टन्स, रिप्रेझेंटेशन अँड पॉलिटिक्स ऑफ आंबेडकरियन आर्ट इन द कंटेम्पररी आर्ट वर्ल्ड. Second was by Rajeshri Gudi, visual artist Pune. Her title was Food, Caste and Resistance. Third was by Sanju Sonpimpre. He's an artist from Mumbai. The title of talk was Illusion of Free Speech and Rights. Fourth was Venkatraman Divakar, curator and art historian, Baroda. Title was a reminder of few things we already know. Fifth was by Dr. Sunil Avchar, poet and artist, Mumbai University, Mumbai. The title of talk was Myself, My Painting, A Journey of Consciousness. Like in Marathi, मी माझी चित्र आणि एका जाणीवेचा प्रवास. Sixth lecture was delivered by Gautamiputra Kamble, President, Secular Art Movement, Maharashtra. It was in two parts, like first and second. The topic was secular art movement आणि त्याची भूमिका भाग 1 व भाग 2. Again, seventh was by him, was the part of 2. Eighth was by Vikrant Bhise, artist from Mumbai, unfolding the influences visually and ideally. Ninth was by Gopal Gangavne, artist Mumbai. Title was Visualism in Indian Art, like भारतीय कलेतील दृक्मूल्यवाद. 10th was Somnath Wagmare, filmmaker, is from Maharashtra. The title was his talk, title of Assertion of Dalit Identity in Contemporary Cinema. Ranjit Singh, artist from New Delhi, इन फरिश्तों की कोई परिकथा नहीं होती, ये टाइटल था उनके टॉक का. उसके बाद आती है खंदाकर रोहिदा, ये भी आर्टिस्ट है न्यू दिल्ली से. द टाइटल ऑफ हर टॉक वाज होम एंड ग्लोब.
Then 30th, Mayuri Chari, visual artist from Goa. The title of talk is I Was Not Created for Pleasure. इसके बाद बाला साहेब पाटिल फ्रॉम सांगली, आर्टिस्ट एंड प्रोफेसर, रिसर्चर, आर्ट रिसर्चर. सामाजिक वास्तवतेचा अवकाश आणि दृश्यकला, स्पेस ऑफ सोशल रियालिटी इन व्हिज्युअल आर्ट. 15वा था प्रियदर्शिनी ओहोल, व्हिज्युअल आर्टिस्ट फ्रॉम धर्मशाला, प्ले एंड सेल्फ केयर एज रेजिस्टेंस आर्ट. 16th talk was by Srijana Sridhar, illustrator and designer from Mumbai. Title was Children's Illustration and Resistance Art. 17th was by Chinky Sinha. She is a reporter and a migrant writer based out of New Delhi. The title is The Privileged Silence of the Art World. 18th was by Aro Akunt, writer and curator, Germany. Title is Curation as a Oppositional Practice. 19th was by Tejaswini Sonavne, printmaker, Solapur, Maharashtra. The title was Through the High Lowlands and Vertical and Horizontal Lines. उभ्या आडव्या रेषेंच्या उंच सकल प्रदेशातून. 20th was Sajan Mani, artist from Berlin, Germany. Capital Bodies, Space and Time. 21वां है सिद्धि जाधव, डिजाइनर, फोटोग्राफर एंड रिसर्चर फ्रॉम मुंबई. Unseen World of Hijra. 22nd was by Anupam Roy, artist from UK. The title is Propagating Representational Impossibility. Right. Then 23rd, Raju Baviskar, artist from Jalgaon, Maharashtra. The title was Image of Pain and Pain in Image, like वेदनेचे चित्र आणि चित्रातील वेदना. 24th was by Rupali Patil, visual artist, Pune. Title is Sweat, Smoke and Forms. 25th was by Sangram Hazare, poet, artist, जयसिंहपुर, महाराष्ट्र. कुछ कविताएं, ये टाइटल था उनके सेशन का, और इसके जरिए कंटेम्प्ररी जो रियलिटीज है इसका रिफ्लेक्शन के पोएम्स में आया था. 26th was by Jitin Lahir, visual artist, Kochi, Kerala. Title was Towards Emancipation, Possibility of Fiction and Imagination. 27th by, of course, Prabhakar Kamble. Mine was Let Us Lift the Horizons. 28th by Mrudula Kunnatharaju, artist from Baroda. The Voices and the Leading, the title of her talk. 29th was by Uttam Ghosh, visual artist, Mumbai. Demystifying the Activist Artist. And the last one by Gautam Putra Kamble. The title is Buddha, Phule, Ambedkar and Art. काल त्यांचा टॉक झाला. फेसबुक लाईव्हला काही अनफॉर्च्युनेटली फिनिश झाल्यानंतर त्यांच्याकडून तो शेअर करण्याऐवजी डिलीट झाला, तर तो आपण रिकव्हर करण्याच्या प्रयत्नात आहोत. तो रिकव्हर झाला की तो सर्वांसाठी उपलब्ध करता येईल. आता हे सगळं सुरू असताना किंवा हे सगळं पूर्ण झाल्यानंतर आता सुद्धा बऱ्याच लोकांना प्रश्न असतील की या विचारांना घेऊन कलेमध्ये काय आवश्यकता आहे यांची, हे करण्याचा उद्देश काय आहे किंवा काय. तर एक पूरे एक कला जगत में एक विचार की जो स्पेस है, वैक्यूम है, उसमें एक स्पेस है, रूम है. अस्वस्थ करणाऱ्या या काळामध्ये, सध्याच्या वर्तमान काळामध्ये असे अनेक प्रश्न आहेत ज्या प्रश्नांवर बोललं गेलं नाहीये, ज्या खऱ्या समस्या आहेत या इथल्या वर्तमानातल्या समाज जीवनामध्ये, त्या समस्यांवर सामूहिकरित्या आवाज उठवला जावा आणि कला हे त्याचं
महत्वाचं अंग आहे अग्रभागी असण्याचं. त्याच्यामुळे ह्या विषयांवरती चर्चा झाल्या आणि त्याची चळवळ उभी राहिली. हे महत्वाचं कारण आहे यामध्ये. आणि जिथं मानसिक गुलामीच्या व्यवस्था कार्यरत आहेत, तिथं नैतिक हस्तक्षेप करून काम करणे, हे सुद्धा एक त्यामधलं कारण आहे. आता हे सगळं केल्यानंतर आपल्याला ह्यातून काय उपलब्ध झालं, मिळालं काय? हे जेव्हा असं प्रश्न पडतो, तेव्हा भरपूर काही आपल्याला यातून मिळालेलं आहे. जसं की नवीन मित्र मिळाले, नवीन माणसं मिळाली. कलेच्या या प्रचंड प्रस्थापित क्षेत्रामध्ये एका नव्या विचाराची चर्चा आपण करू शकलो, घडवू शकलो. हे पण द्वारे मिळालेलंच एक म्हणता येईल आपल्याला. आणि ह्या चर्चेची सुरुवात या निमित्ताने झाली. याचं पुढे याला स्वरूप कसं आणायचं त्यावरही आपला विचार सुरू आहे. त्याचं मोठ्या प्रमाणात कसं हा विचार अजून डिस्कोर्समध्ये आणता येईल. तर हे करताना पर्यायांची उभारणी याला सुद्धा असं सुद्धा आपण म्हणतो, की पर्यायांची उभारणी अ, म्हणून सुद्धा याकडे आपण बघतो. तर जेव्हा एखाद्या अस्तित्वात असलेल्या व्यवस्थेमध्ये जेव्हा उणिवा आपण शोधतो किंवा असतात, त्यावर बोलतो, तेव्हा त्याच्या सोबतच पर्यायांची सुद्धा आपल्याला मांडणी तितकीच करणं गरजेचं ठरतं. त्याच्यामुळे या सगळ्या माध्यमातून पर्यायाबद्दल सुद्धा आपण चर्चा केली आणि या अकॅडमिक सिस्टममधून इन्स्टिट्यूशनल डिस्कोर्समधून जर हे विचार रिफ्लेक्ट होत नसतील, तर पॅरलल अल्टरनेटिव्हची उभारणी करून ह्या डिस्कोर्सचं, या थॉटचं थिअरायझेशन करून ते लोकांसमोर उपलब्ध करून देणं आणि त्याच्या शक्यता अजून वाढवणं, उंचावणं, हा एक त्याचा महत्वाचा टप्पा आहे. अ, आणि मानसिक गुलामी अशीच असते. मग ती प्रचंड अस्पष्ट, अदृश्य अशी प्रक्रिया आहे. वरवर तशी ती दिसत नसली, पण तिचं अस्तित्व मात्र नक्कीच आहे या भागामध्ये. त्यावरतीच आपण भाष्य करतो. त्याच व्यवस्थेला प्रश्न विचारतो. सतत प्रश्न विचारावे लागतात. त्यामधूनच त्याची स्पष्टता येत जाईल. आणि हे प्रश्न फक्त दुसऱ्यांसाठी नसतात. हे प्रश्न स्वतःच्या चळवळीला सुद्धा आपण विचारले पाहिजेत. अ, हे का करायचं आहे? कशासाठी करायचं आहे? किंवा याची उपयुक्तता काय आहे? त्याची गरज काय आहे? त्याचं वर्तमानातील रिलेव्हन्स काय आहे? ह्या सगळ्या त्याचा तर्क, त्याचं लॉजिक या सगळ्या गोष्टींचा विचार घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला त्या अनुषंगाने काही बदल सुद्धा घडवता येतील. तर आता याच्यानंतर पुढे काय असाही बऱ्याच जणांचं कमेंट्स येतात. तर आपण पहिल्या सेशनमध्ये 30 टॉकच्या या सेशनचं पहिलं एक सायकल पूर्ण केलेलं आहे. आणि याच्यानंतर 17 तारखेला आता लॉकडाऊन ची तारीख दिलेली आहे. तर त्याच्यानंतर बघू 17 तारखेच्या नंतर लॉकडाऊनची अनाउन्समेंट काय होते, यावरती डिपेंड आहे की पुढचं प्रोग्रामिंग काय होतंय. 17 तारीख के बाद इसके ऊपर हम कुछ सोच सकते हैं। फिर भी सेकंड साइकिल इसका शुरू करने का भी अभी विचार शुरू है हमारे मन में। बहुत सारे लोग थे जिनको ये प्लेटफ़ॉर्म पे लाने का एक विचार था, लेकिन टेक्निकल कारणों की वजह से वो पॉसिबल नहीं हुआ। तो बहुत सारे लोग ऐसे इसमें से मिसिंग स्टॉक में से, मतलब उनको भी हम सेकंड साइकिल में लाने का प्रयास करेंगे। तो और दूसरा एक विचार ऐसा चर्चा में आया था कि जो भी फूले अम्बेडकर की किताब है, उन किताबों को लेके एक डिस्कशन किया जाए। जैसे कि बहुत सारे लोगों के सवाल आते हैं, कमेंट्स आते हैं कि कौन-सी किताब हमें पढ़नी चाहिए ये डिस्कोर्स समझने के लिए? तो उसके बारे में ज़रा बताइए। ऐसे सवाल जब आते हैं तो उसकी ज़रूरत और भी गहरी महसूस होती है। इसलिए जो किताबें अवेलेबल है, जो छोटी-छोटी किताबें हैं, उन किताबों को लेके अ अ, कुछ सिलेक्टेड किताब चुन के उनके ऊपर एक चर्चा का सेशन भी हम रख सकते हैं। तो ये भी एक विचार प्लानिंग में है। तो 17 तारीख तक हम ये गैप ले लेंगे
थोड़ी 17 तारीख के बाद फिर से लॉकडाउन बढ़ने की शंका तो है ज़्यादा। तो मुझे लगता है हमें सेकंड साइकिल के बारे में सोचना चाहिए और उसके बारे में बहुत जल्दी हम अनाउंसमेंट करेंगे और बहुत सारे लोगों के इंटरेस्ट इसमें है, यहाँ के लोगों के साथ बात करने के लिए इसी डिस्कोर्स फुल एम्बिटक्राइट डिस्कोर्स को लेके। तो मैं चाहता हूँ कि ये सेकंड साइकिल भी इसी अ, उत्साहपूर्ण उत्साहवर्धक रिस्पॉन्स के साथ शुरू हो और इसके लिए आपका भी पॉजिटिव रिस्पॉन्स बहुत इम्पोर्टेंट रहेगा। तो फिर एक बार मैं आप सभी का शुक्रिया अदा करता हूँ। सेक्युलर मूवमेंट के सभी लोग, साथ-साथ सेक्युलर आर्ट मूवमेंट के सभी लोग जिन्होंने मेरी ये प्रोग्रामिंग के ऊपर भरोसा किया और सपोर्ट किया ये पूरा होने में। हालाँकि ये हम सबका है और सबको मिला के ये आगे लेके जाना है। नए लोग इसके दौरान जुड़े हैं, उनका भी इसमें स्वागत है। तो बस यही कहने के लिए मैं आया था और मुझे लगता है कुछ बातें छूट गई होगी, किसी का नाम मेंशन करना मिस हुआ होगा, तो उनके लिए मैं क्षमा चाहता हूँ और फिर एक बार जो भी हमारे दोस्त इस लाइव टॉक के लिए आए, उन सबका अ, शुक्रिया अदा मैं करता हूँ और ये लाइव यहाँ पे मैं एंड करता हूँ। थैंक यू। जय भीम।